Hello everyone. Today we are going to learn our new topic, banks and simple interest. Okay, so let's start. First see this picture. Okay, what you see in this picture, or what is the picture about? The picture is of bank. Okay, हे बँक आहे, तर हे बँकचं चित्र आहे बँकेतलं. तर बघा वेगवेगळे इथं अकाउंट्स आहेत, सेविंग, करंट, एफ डी. ओके, आणि तर काही लोक आहेत. ठीक आहे, त्यानंतर इकडे सिक्युरिटी गार्ड्स वगैरे. म्हणजे तुम्हाला जनरली तुम्ही बँक बघितली असेल तर बँकेमध्ये कसं एन्व्हायरमेंट असतं, तिथं नेमकं तिथलं वर्कडन कसं चालतं. ओके, म्हणजे तिथलं कामकाज कसं चालतं याबद्दल तुम्हाला काहीशी थोडी माहिती असेल. आणि जरी नसेल तर तुम्ही काय करायचं, तुमच्या पॅरेंट्स बरोबर एखाद दिवशी बँकेत जायचं आहे आणि तिथलं ऑब्झर्वेशन करायचं आहे, नेमकं बँकेतलं कामकाज कसं चालतं याचं. ठीक आहे. नाव अ बँक. ओके, लेट्स सी व्हॉट इज मीन बाय अ बँक. A bank is a government recognized organization that carries out transaction of money. It is financial organization. Finance relates to money. ओके, तर बँक म्हणजे काय, तर बँकेमध्ये काय चालतं, कशाचे व्यवहार चालतात, पैशाचे व्यवहार चालतात. ठीक आहे. आणि बँक काय असते, गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड ऑर्गनायझेशन असते. म्हणजे प्रत्येक बँकेवर आपल्या सरकारचं, गव्हर्नमेंटचं काय असतं, त्यांचं हे असतं, त्याच्यावरती बंधने असतात. म्हणजे सगळं जे बँकेचे कामकाज चालतात ते गव्हर्नमेंटच्या रूलनुसार चालतात. सो इट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. फायनान्शियल म्हणजे आर्थिक. ओके, फायनान्स म्हणजे आर्थिक ज्या काही घडामोडी किंवा कामकाज असतं, व्यवहार असतो, तो बँकेमध्ये चालतो. अँड फायनान्स रिलेट्स टू मनी. ओके, म्हणजे तुम्हाला आता थोडीफार माहिती आहेच, बँकेमध्ये काय चालतं, सगळे पैशाचे व्यवहार चालतात. लोन घ्यायचं, काढायचं किंवा पैसे डिपॉझिट करायचे. ओके, हे सगळे आर्थिक व्यवहार बँकेमधून चालतात. सो वी नीड टू बी अ प्रुडंट इन स्पेंडिंग द मनी we earn. We save money for use in the future. Our savings are meant to meet expenses on education, building a house, medicine treatment, on our occupations such as for using improved methods of agriculture, etc. ओके, म्हणजे आपण बँकेमध्ये का पैसे ठेवायचे, बँकेशी जे व्यवहार चालतात, जनरली आपण बँकेमध्ये पैसे ॲज अ सेविंग म्हणून ठेवतो. ॲज अ पैसे सेव्ह व्हावेत या उद्देशानं आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो. तर तिथं जे पैसे ठेवतो त्याच पद्धतीनं दागदागिनेसुद्धा आपण लॉकअपमध्ये ठेवतो बँकेच्या. तर एक प्रकारे तिथं ते सुरक्षित पण राहतात. प्लस जे आपण पैसे ठेवतो त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळतं. म्हणजे आपण जेवढे पैसे ठेवल्यात त्याच्यापेक्षा जेव्हा आपल्याला ते परत मिळतात तर जास्त रक्कम आपल्याला परत मिळते. म्हणजेच थोडक्यात आपल्या पैशांचं सेविंग होतं, प्लस आपल्याला ते ज्या इंटरेस्ट मिळतं, जास्त पैसे मिळतात. मग सेविंग आपण कशासाठी करतो, पैशाचं सेविंग आपल्याला ते फ्युचरमध्ये उपयोगी व्हावं. ठीक आहे, घरी ठेवलं तर आपण ते सगळे असेच खर्च करून टाकतो. म्हणून आपली जी अर्निंग असतं, म्हणजे मिळकत असते, त्यातले थोडे पैसे आपण बँकेमध्ये ॲज अ सेविंग म्हणून ठेवतो. आणि तेच पैसे आपल्याला परत कशासाठी उपयोगाला येतात, आपल्या एज्युकेशनसाठी जे एक्सपेन्सेस असतात, म्हणजे जे खर्च असतात वेगवेगळे, एज्युकेशन, बिल्डिंग, हाऊस, म्हणजे आपलं घर बांधायचं असेल, किंवा मेडिकल, कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांचं ऑपरेशन वगैरे करायचं असेल, किंवा आपले जे शेतीचे जे कामं असतात, आपलं जे ऑक्युपेशन, काही आपला उद्योगधंदा असेल, त्याच्यामधल्या डेव्हलपमेंटसाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला ह्या सेव्ह केलेल्या पैशाचा उपयोग करता येतो. ओके, सो स्मॉल सेविंग्स मेड रेग्युलरली accumulate over a period to become a large amount and prove useful in the future. An amount kept in a bank remains safe and also grows over the years. ओके, स्मॉल सेविंग म्हणजे छोटी सेविंग करायची. एकदम आपण जेवढं आपल्याला मिळकत आहे तेवढी सगळी आपण बँकेत ठेवत नाही. आपले खर्च वगैरे वजा करून जेवढे आपले शिल्लक पैसे राहतात महिन्याचे, वर्षाचे, ते आपण बँकमध्ये सेव्ह करतो. आणि अशी थोडी सेविंग केली की फ्युचरमध्ये जाऊन ती काय होते, अमाऊंट मोठी होती. ओके, इट बिकम्स लार्ज अमाऊंट, आणि ती परत आपल्याला फ्युचरमध्ये उपयोगाला पडते.
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या एज्युकेशनसाठी, घर बांधणीसाठी, आपल्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी किंवा आपल्या ऑक्युपेशनसाठी ती रक्कम, एखादी रक्कम जी येते आपल्याकडं ती आपल्याला उपयोगी पडते. ठीक आहे. अन अमाऊंट केप्ट इन अ बँक रिमेन्स सेफ अँड ऑल्सो ग्रोज ओव्हर द इयर्स. हा एक प्लस पॉईंट आहे बँकेचा. जी बँकेमध्ये आपण अमाऊंट ठेवतो ती एकतर सेफ राहते, म्हणजे चोरीच्या वगैरे दृष्टीने. जर आपण घरात ती रक्कम ठेवून बसलो तर आपल्याला चोरांची वगैरे भीती असते, तर बँकेत ती अमाऊंट सेफ राहते. प्लस इट ग्रोज ओव्हर द इयर्स, म्हणजे प्रतिवर्षी ती वाढत जाते रक्कम बिकॉज ऑफ इंटरेस्ट, म्हणजे त्यावर जे आपल्याला इंटरेस्ट मिळतं त्यामुळं ती रक्कम प्रतिवर्षी वाढत जाते आणि याचा आपल्याला फायदा होतो. म्हणून आपण बँकमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. So our next point is bank accounts. In bank there are different types of accounts. Okay. First we see how to open a bank account. बँकेमध्ये अकाउंट कसं ओपन करायचं हे आधी आपण बघूया. To use banking services one has to open an account in bank. तर बँकेशी कुठल्याही प्रकारचे व्यवहार करायचे असतील, ओके, किंवा बँकेचे सर्व्हिसेस म्हणजे जे बँकेच्या सर्व्हिसेस आहेत त्याचा आपल्याला यूज करून घ्यायचं असेल तर त्यासाठी पहिलं आपल्याला त्यामध्ये अकाउंट ओपन करावं लागतं. ओके, तरच आपण त्याच्याशी व्यवहार बँकेशी करू शकतो. वी नीड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑर पेपर्स टू ओपन अ न्यू बँक अकाउंट. जर आपल्याला एखाद्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल, वी नीड सम डॉक्युमेंट्स. लेट्स सी विच आर दीज डॉक्युमेंट्स. प्रूफ ऑफ रेसिडन्स. प्रूफ ऑफ रेसिडन्स म्हणजे रहिवाशाचा दाखला. ठीक आहे. मग रहिवाशी दाखला म्हणून आपण कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडू शकतो. वी कॅन अटॅच द रेशन कार्ड. आपलं रेशन कार्डवरती आपलं नाव असतं तर रेशन कार्ड आपण जोडू शकतो. नसेल तर इलेक्ट्रिसिटी बिल, ओके, आपल्या घराचं जे इलेक्ट्रिसिटी बिल येतं ते, टेलिफोन बिल, डोमेसाईल सर्टिफिकेट, ओके, रहिवाशी दाखला, आयडेंटी कार्ड, आपलं जे कामावरचं कशावरचं जरी किंवा शाळेचं जरी आयडेंटी कार्ड असेल तर ते सुद्धा आपण ॲज अ प्रूफ ऑफ रेसिडन्स म्हणून ते डॉक्युमेंट आपण अटॅच करू शकतो. ओके. अँड नेक्स्ट वन इज अ प्रूफ ऑफ आयडेंटी. प्रूफ ऑफ आयडेंटी म्हणजे तुमच्या स्वतःचं ओळखपत्र. तर ते आधार कार्ड असू शकतं किंवा वोटर्स आयडेंटी कार्ड असू शकतं, पॅन कार्ड असू शकतं, पासपोर्ट ऑर एनी अदर प्रूफ सजेस्टेड बाय द बँक. ओके, ज्या त्या बँकेने सुचवल्याप्रमाणे तुम्ही ह्यापैकी कुठलेही कार्ड ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून देऊ शकता. सो बिसाइड अ रेफरन्स फ्रॉम अनदर कस्टमर हू इज ॲन अकाउंट होल्डर. याशिवाय तुम्हाला बँक अकाउंट, जेव्हा बँकेत अकाउंट ओपन करायचं असतं, तुम्हाला आणखी एका अशा व्यक्तीचा रेफरन्स द्यावा लागतो ज्या व्यक्तीचं ऑलरेडी त्या बँकेमध्ये अकाउंट आहे. ओके, बिसाइड अ रेफरन्स फ्रॉम अनदर कस्टमर हू इज ॲन अकाउंट होल्डर. अकाउंट होल्डर म्हणजे ऑलरेडी त्याचं त्या बँकेत अकाउंट आहे अशा व्यक्तीचा तुम्हाला रेफरन्स म्हणजे साक्षीदार म्हणून तुम्हाला अशी एखादी व्यक्ती, त्याची साईन तिथं आवश्यक असते ज्यावेळी तुम्ही नवीन बँक अकाउंट ओपन करणार असता त्यावेळी. ओके. नाव लेट्स सी. अ सेविंग अकाउंट इज मीन टू इंड्यूस अ हॅबिट ऑफ सेविंग मनी. तर अकाउंटचे काही प्रकारचे असतात. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स असतात. आपण जे अकाउंट काढतो तर कुठल्या प्रकारचं अकाउंट काढायचं आहे बँकेत हे आपण ठरवायचं असतं. तर त्यातलं पहिलं प्रकार आहे सेविंग अकाउंट. ठीक आहे. तर सेविंग अकाउंट म्हणजे काय, आपल्याला ती सवय लागते सेव्ह करायची मनी. म्हणजे आपल्या महिन्याचा जो आपला इन्कम आहे त्यातले थोडे पैसे ठरल्याप्रमाणे महिन्याच्या महिन्याला बँकेमध्ये नेऊन डिपॉझिट करायचे. म्हणजे ते आपल्याला एक हॅबिट लागते, सवय लागते पैसे सेव्ह करायचे. म्हणजे आपण महिन्याच्या महिन्याला जर बँकेत पैसे सेव्ह करायला लागलो म्हणजे डिपॉझिट करायला लागलो तर एक प्रकारची आपल्याला सवय लागते की आपले खर्च कमी करतो आपण, पण आवर्जून महिन्याच्या महिन्याला बँकेचे हप्ते भरतो. सो दिस इज मीन टू इंड्यूस ए हॅबिट ऑफ सेविंग मनी. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट मनी इन द सेविंग अकाउंट ॲज अँड व्हेन मनी इज अवेलेबल. ठीक आहे. तर या प्रकारच्या अकाउंटमध्ये आपण जे पैसे डिपॉझिट करणार आहोत बँकेत तर ते आपण कधीही भरू शकतो. प्रत्येक महिन्यालाच भरले पाहिजेत असंही काही नाही. म्हणजे ज्या त्या टर्म्स अँड कंडिशननुसार बँकेच्या आपण
कधीही आपल्याकडे ज्यावेळी पैसे येतील, मग कितीही पैसे, या महिन्यात 5,000 भरले तर पुढच्या महिन्यात आपल्याकडे असतील तर 10,000 भरू शकतो, किंवा नसले तर कमी भरू शकतो, 1,000 भरू शकतो. म्हणजे कधीही आपण आणि कितीही पैसे आपण जसं आपल्याला अवेलेबल होतील तसं ह्या प्रकारच्या अकाउंटमध्ये आपण डिपॉझिट करू शकतो. ही शी मे ऑल्सो विड्रॉ टेक आउट सम मनी फ्रॉम दॅट अकाउंट ऑकेजनली इफ नीडेड. ज्या पद्धतीने आपण पैसे कधीही भरू शकतो त्याच पद्धतीने आपण पैसे कधीही काढूही शकतो जर आपल्याला गरज असेल. विड्रॉ म्हणजे घेणे, टेकआउट मीन्स और विड्रॉ मीन्स घेणे किंवा काढणे पैसे, आणि डिपॉझिट म्हणजे भरणे. ठीक आहे, डिपॉझिट मीन्स बँकेत पैसे भरणे आणि विड्रॉ मीन्स बँकेतून पैसे काढणे. ज्यावेळी आपल्याला गरज आहे अशा वेळी आपल्याला बँकेतून कधीही पैसे ते आपले काढतासुद्धा येतात आणि भरतासुद्धा येतात या प्रकारच्या अकाउंटमध्ये. सो बँक गिव्ह ॲन इंटरेस्ट ऑफ 4% to 6% ऑन द मनी इन द सेविंग अकाउंट. तर ह्या प्रकारच्या अकाउंटवरती आपल्याला बँक इंटरेस्ट देतं. ठीक आहे, इंटरेस्ट मीन्स व्याज. जेवढे आपण पैसे भरलेत त्यावरती 4% म्हणजे 100 रुपयाला 4 रुपये, 6% म्हणजे 100 रुपयाला 6 रुपये. या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून आपण जेवढे पैसे भरले असतील त्या पैशावरती आपल्याला बँक काय करते, आपल्याला इंटरेस्ट देते. ओके, इन द सेविंग अकाउंट द कस्टमर गेट्स facilities like a passbook, checkbook, ATM card, mobile banking, SMS banking, internet banking, etc. to operate the account. ओके, तर हे सेविंग अकाउंटबद्दलची माहिती आहे. सेविंग अकाउंट आपण कसं काढू शकतो, त्यानंतर सेविंग अकाउंटमध्ये आपण कधीही पैसे डिपॉझिट करू शकतो, कधीही विड्रॉ करू शकतो हवे तेवढे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज, या प्रकारच्या अकाउंटवरती आपल्याला 4% ते 6% इंटरेस्ट देतं बँक. ओके, आणि या प्रकारचं अकाउंट ऑपरेट करण्यासाठी किंवा यावरचे जे व्यवहार आपण करतो ते करण्यासाठी बँक आपल्याला काय काय फॅसिलिटीज देते. पासबुक, ओके, पासबुक तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. चेकबुक देते. त्यानंतर ATM कार्ड, एव्हरीवन नो द ATM कार्ड ऑल्सो. मोबाईल बँकिंग म्हणजे मोबाईल थ्रू आपण सगळे व्यवहार करू शकतो. लाईट बिल भरू शकतो, गॅस असेल तर गॅसचं बिल पे करू शकतो. ठीक आहे, किंवा आपण मोबाईलवरून ऑनलाईन खरेदी करतो त्याचेसुद्धा पैसे आपण मोबाईल थ्रू. पेटीएम हा प्रकार सगळ्यांना माहिती असेल. मोबाईल थ्रू आपण कुठलेही व्यवहार पैशाचे करू शकतो, त्याला आपण म्हणतो मोबाईल बँकिंग. देन SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग. ओके, हे सगळे त्याच प्रकारमध्ये येतात. इट्सेट्रा टू ऑपरेट द अकाउंट. या प्रकारचा अकाउंट आपल्याला ऑपरेट करण्यासाठी आपण ह्या सगळ्या फॅसिलिटीज यूज करू शकतो. सो वी हॅव टू फिल इन सर्टन प्रिंटेड स्लिप्स टू डिपॉझिट मनी इन अन अकाउंट और टू विथड्रॉ it. Every bank has its own different forms, but the information to be given in it is the same. Okay, and last one point is, we have to fill in certain printed slips to deposit money in an account or to withdraw it. तर ज्यावेळी आपण बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो किंवा बँकेतून पैसे विथड्रॉ करतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला एक प्रिंटेड स्लिप असते बँकेची, ती आपल्याला फिल करून द्यावी लागते, म्हणजे भरावी लागते ती प्रिंटेड स्लिप. त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशन असते अबाउट आपल्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहेत, आपण किती पैसे काढणार आहोत, किती पैसे भरणार आहोत. ठीक आहे, आणि बाय चेक काढणार आहोत का बाय कॅश काढणार, या सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपण भरावी लागते त्या प्रिंटेड स्लिपमध्ये. ओके, तर एव्हरी बँक हॅज इट्स ओन डिफरंट फॉर्म. प्रत्येक बँकेची ती स्लिप वेगळ्या पद्धतीची असू शकते, पण त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन भरून द्यायची असते ती सेम असते. Okay, but the information to be given in it is the same. Okay, now we have to stop here and we see the remaining type of accounts or the any other concepts related to banks in next video. Bye, see you.